नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या हेडलाईन्स पाहून. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मराठवाड्यावर अस्मानी संकट आणखी गडद होणार. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या सगळ्याच भागात धुवाधार पावसाचा इशारा. मराठवाड्यात 21 सप्टेंबरपर्यंत 23,414 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 2.5 लाखाहून शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली. सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यात झाल्याचा अहवाल. आतापर्यंत 18 जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू. सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आज विरोधक देखील बांधावर पोहोचणार. उद्धव ठाकरेंसह हर्षवर्धन सपकाळही मराठवाड्याला भेट देणार. मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करत पूरग्रस्तांची भेट घेणार. अजित पवारांचा पहाटेच बीड दौरा सुरू. चौसाळा पुलावर पाहणी. पिंपळगाव घाट गावातून दौऱ्याला सुरुवात. हिंगणी खुर्द, खोकरमोहा, येवलवाडी गावातही नुकसानाचा आढावा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची आजही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. छगन भुजबळ, मकरंद पाटील, दादा भुसे, पंकजा मुंडे नुकसानाचा आढावा घेणार. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार. संकटातील बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. ड्रोनचे पंचनामेही ग्राह्य धरणार. मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर, लातूरमध्ये पाहणी. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक. दहशतवाद्यांच्या हालचालींना मदत आणि इतर सुविधा पुरवल्याचा कटारियावर आरोप. न्यायालयीन कोठडीत रवानगी. लेहमध्ये काल उफाळलेल्या आंदोलनावरून काँग्रेस भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप. सोनम वांगचुक यांनी तरुणांना भडकवलं. गृह मंत्रालयाचा दावा. हिंसाचारामागे काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा आरोप. आज कारगिल बंदची घोषणा. छत्तीसगडमध्ये 71 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 30 जणांवरती 60 लाखांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचं वाटप. आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये अपराजित राहत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. काल सुपर 4मध्ये बांगलादेशवर 41 धावांनी विजय. अभिषेक शर्माच्या आक्रमक 75 धावा. उद्या भारताचा मुकाबला श्रीलंकेशी.